थांबा. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे जे की आपल्यासाठी खूप अभिमानाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सह्याद्री जिंकणारा राजा जेव्हा समुद्राकडे वळला तेव्हा अरबी समुद्र हादरला, कारण तो फक्त किल्ले जिंकायला निघाला नव्हता, तर समुद्रावरचं स्वराज्य उभारायला निघाला होता. 17व्या शतकात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर परकीयांची सत्ता होती. गोव्यात पोर्तुगीज, मुंबईजवळ इंग्रज आणि जंजिऱ्यावर सिद्धींचा दबदबा. कोकण किनाऱ्यावर लूटगावांवर हल्लेद आणि हिंदवी जनतेवर अत्याचार सुरू होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी ओळखलं, ज्याच्याकडे आरमार्द त्याचाच समुद्र. छत्रपतींनी सुरुवातीला स्वतःची जहाजं बांधली नव्हती. कोकणातील कोळी, भंडारी आणि मुस्लिम दर्यावर्दी लोकांकडून लहान होड्या आणि व्यापारी जहाजांची मदत घेतली जात होती. महाराज समुद्र किनाऱ्यावरच्या हालचाली लक्षपूर्वक पाहत होते. पोर्तुगीज जहाजं कशी चालतात, तोफा कुठे बसवल्या जातात, समुद्री युद्ध कसं लढलं जातं, हे सगळं अभ्यासलं जात होतं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवलं, स्वराज्याचं स्वतःचं आरमार उभं करायचंच. कल्याण, भिवंडी आणि पनवेल येथे जहाज बांधणी सुरू झाली. नंतर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले आरमाराचे मुख्य केंद्र बनले. महाराजांनी पोर्तुगीज कारागिरांकडून जहाज बांधणीचं तंत्र समजून घेतलं, तर कोकणातील स्थानिक कारागीर आणि दर्यावर्दी लोक आरमाराचा कणा बनले. गुराब, गलबत आणि पाल यांसारखी युद्धनौका समुद्रात उतरू लागली. प्रत्येक जहाजावर फडकत होतात भगवा. महाराजांच्या आरमारात अनेक पराक्रमी सरदार होते. दर्यासारंग दौलत खान, मायनाक भंडारी, इब्राहिम खान हे फक्त नाविक नव्हते, तर समुद्रावर स्वराज्याचा दरारा निर्माण करणारे योद्धे होते. त्यांनी सिद्धींच्या जहाजांना रोखलं, पोर्तुगीजांना आव्हान दिला आणि इंग्रजांनाही सावध केलं. 1664 मध्ये मालवणच्या समुद्रात उभा राहिला सिंधुदुर्ग. समुद्राच्या मध्यभागी बांधलेला हा जलदुर्गेद शिवरायांच्या आरमाराचं हृदय बनला. शेकडो जहाजं, तोफा आणि हजारो सैनिक. समुद्रावर आता स्वराज्य उभं राहत होतं. त्या काळात अनेक राजे होते, पण समुद्राचं महत्त्व ओळखणारा राजा एकच होता, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी दाखवून दिलं की स्वराज्य फक्त डोंगरावर नाही, तर समुद्रावरही उभं राहू शकतं. आणखी एक गोष्ट, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज झाले. आजही अरबी समुद्राच्या लाटामध्ये एक आवाज घुमतो, जय भवानी, जय शिवाजी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.